नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महापुराच्या तडाख्यानंतर भयानकता समोर, रस्ते खचले, पुलाचे संरक्षक कटडे वाहून गेले. कुचकामी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन. गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने काल शेवटचा तडाखा दिला. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. ग्रामीण भागातील शहापूर, भिवंडी, कल्याण आणि मोरबाड या परिसरात तर पुरानंतरची भयानकता समोर आली असून वीज पडणे, रस्ते खचणे, नद्या नाल्यावरील पुलाचे संरक्षक कटडे वाहून गेले, झाडे, विजेच्या तारा तुटल्या, होर्डिंग, LED स्क्रीन, घराचे नुकसान झाले असून मोठ्या अपेक्षेने बांधलेला कल्याण अहिल्यानगर हा महामार्ग जागोजागी बंद झाल्याने शासन प्रशासन या आपत्ती समोर कुचकामी ठरली असून हे व्यवस्थापन काय करते असा प्रश्न विचारला जात आहे. पावसाळ्या अगोदर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या हजारो बैठका झाल्या. यामध्ये धोकादायक इमारती, खांब, झाडे, पूल, सखल भाग, संभाव्य धोका यावर कागदी घोडे नाचवले. सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा डांगोरा पिटण्यात आला. मात्र त्यांचा हा फाजील आत्मविश्वास वरुण राजाने मातीमोल केला. केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर येथील काळू, भातसा, बारवी आणि उल्हास या नद्यांना पूर आला. कल्याण अहिल्यानगर हा नवीन रस्ता तयार केल्याने या परिसरातील लोकांचा वर्षानुवर्षाचा वनवास संपेल असं वाटत होतं. परंतु म्हारळ, थारवानी, कांबा, CNG पंप, स्मशानभूमी या परिसरात 4-5 फुटापर्यंत पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. पुढे माळशेज घाट परिसरात पण अनेक घटना घडल्या. या चारही नद्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने टिटवाळा, बदलापूर, कल्याण, कर्जत, टिटवाळा, शहापूर, कल्याण, टिटवाळा, उतने हे रस्ते बंद झाले. अंतर्गत रस्त्यावर तर पाणीच पाणी होते. 4-5 घरांचे नुकसान झाले. लहान मोठे रस्ते खचले. शेतकऱ्यांना शेतात 3-4 दिवसापासून पाणी भरल्याने पेरण्या वाहून गेल्या. मोरियानगर, गणेशनगरमधील 200च्या आसपास लोकांना पुराचा फटका बसला. काळू नदीवरील रुंदे पुलाचे संरक्षक कटडे, पायपा वाहून गेल्या. विजेच्या तारा पडल्या. यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. झाडे कोसळली, छोटे मोठे रस्ते खचले. या सर्वांचा नागरिकांना मोठा त्रास झाला. त्यामुळे मग आपत्ती व्यवस्थापन नक्की काय करत होते हा प्रश्न निर्माण होतो. याचा अर्थ प्रशासनाने काहीच काम केलं नाही असा होत नाही, परंतु काही विभागाच्या बेजबाबदारपणामुळे चांगले काम करणाऱ्यांना नाहक त्रास होतो. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. ही पुराची भयानकता तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे दगड धोंडे देखील सगळं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत. इतका भयानक हा पूर या चित्रामधून आपल्याला दिसतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.